रणभूमी मराठी न्यूज. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीदरम्यान महिला आखाड्यांच्या सहभागाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महिला आखाड्याच्या प्रमुख साध्वी त्रिकाल भवंता यांनी प्रशासन आणि पोलिसांवर गंभीर आरोप करत महिला आखाड्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा दावा केला आहे. नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना साध्वी त्रिकाल भवंता यांनी सांगितले की सिंहस्थ ध्वज शिलान्यास पूजन सोहळ्याच्या वेळी पोलिसांनी त्यांना कार्यक्रमस्थळी जाण्यापासून रोखले, तसेच बेकायदेशीरपणे स्थानबद्ध केल्याचा आरोपही त्यांनी केला. या घटनेमुळे केवळ त्यांच्याच नव्हे तर संपूर्ण महिला आखाड्यांच्या धार्मिक अधिकारांवर गदा आल्याचे त्यांनी म्हटले आहे. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यापासून रोखल्यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागल्याचा दावाही त्यांनी केला आहे. साध्वी त्रिकाल भवंता यांनी सांगितले की या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. यासाठी त्या कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांना निवेदन देणार आहेत. प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना त्यांनी म्हटले की देशात महिलांना विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्वाच्या संधी दिल्या जात आहेत. संसदेत महिलांच्या प्रतिनिधित्वासाठीही सकारात्मक पावले उचलली जात आहेत. मात्र सनातन धर्मातील सर्वात मोठ्या धार्मिक पर्वांपैकी एक असलेल्या कुंभमेळ्यात महिला आखाड्यांना समान सन्मान आणि नेतृत्वाची संधी का दिली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महिला संतांना धार्मिक कार्यात वारंवार अडथळे का निर्माण केले जातात, महिला आखाड्यांकडे दुय्यम दृष्टीने का पाहिले जाते आणि प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य का मिळत नाही, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. पुढे बोलताना साध्वी त्रिकाल भवंता म्हणाल्या की आत्तापर्यंतच्या अनुभवावरून कुंभमेळ्याच्या नियोजनात महिला आखाड्यांना पुरेसे स्थान दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. महिला आखाड्यांच्या अस्तित्वाला आणि योगदानाला महत्त्व दिले जात नसेल तर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात सहभागी व्हायचे की नाही याबाबत गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे. त्यांनी प्रशासनावर जाणीवपूर्वक सहकार्य टाळल्याचा आरोप करत इशाराही दिला. महिला आखाड्यांना सन्मानजनक स्थान आणि निर्णय प्रक्रियेत योग्य प्रतिनिधित्व मिळाले नाही तर महिला आखाडा स्वतंत्र भूमिका घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान साध्वी त्रिकाल भवंता यांच्या या वक्तव्यांमुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीदरम्यान महिला आखाड्यांच्या सहभागाचा आणि प्रतिनिधित्वाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आता यावर प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मैं आद्या जगतगुरु शंकराचार्य त्रिकाल भवंता सरस्वती जी महाराज अखाड़ा परिसंस्थापक. क्या विषय हुआ था? ध्वजारोहण शिलान्यास का पूजन था, जिसमें पूजन में मैं जा रही थी. मुझे पूजन में रोका गया. क्यों रोका गया ये मुझे नहीं पता है. मेरे साथ अभद्रता हुई, बदतमीजी हुई, ज़बरदस्ती रोका गया. मुझे ला करके गेस्ट हाउस में हाउस अरेस्ट किया गया. 9 बजे रात तक मुझे किसी भक्तों से मिलने जुलने नहीं दिया गया. कानून में, धर्म में, राजनीति में सब जगह महिलाओं की भागीदारी सुनिश्चित कर दी गई है. धर्म के क्षेत्र में ऐसा अत्याचार क्यों हो रहा है महिला साध्वियों के साथ, महिला अखाड़े के साथ, ये मेरा विषय था कि ऐसा क्यों इस सिंहस्थ में शुरुआत में ही ऐसा हो गया, आगे क्या होगा. अपने मंत्री गिरीश महाजन से कुछ बात की, क्या कुछ हुआ? गिरीश महाजन को मैंने कल भी फ़ोन मिलाया, उनके पीए को फ़ोन मिलाया. उसके बाद न उनके पीए ने फ़ोन उठाया न गिरीश महाजन ने फ़ोन उठाया. मेरी कोई बात नहीं हुई. सतीश शुक्ला जी ने क्या बताया? थी, उन्होंने कहा माता जी आ जाइएगा. अभी इसके बाद हमारी सतीश शुक्ला जी से बात नहीं हुई. अभी आपकी क्या मांग है? की उनसे बात करने, आपने कोशिश की उनसे बात करने की? नहीं, अस्वस्थ उनको पता है कि आपको रोका गया, उनको पता है? मैं अस्वस्थ होने के कारण अभी मैंने उनसे बात नहीं किया है. अब उन्हें पता है या नहीं पता है ये मुझे पता नहीं है. मैं प्रशासन से मांग करती हूँ, जो पुलिस वालों ने मेरे को रोका है, मेरे साथ बदतमीजी किया है, मेरे इस धार्मिक व्यवस्था को रोका है, धार्मिक आघात किया है, धार्मिक पूजा पाठ में मुझे रोका गया है, मुझे बड़ा आघात हुआ है. मेरी इस व्यवस्था को, मेरे जो है अनुयायियों को, मेरे भक्तों को जो दुख हुआ है, उनके ऊपर कानूनी कार्रवाई सख्त से सख्त, जल्द से जल्द होना चाहिए, ये मेरी मांग है. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.